जी वाहनं येणार आहेत म्हणजे आचारसंहिता आणखी लिहायची राहिली पण आता थोडी लिहिलेली तेवढी सांगतो। आचारसंहिता आणि नियमाचं सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणी जायचं नाही, कोणीही व्यसन करायचं नाही, दारू प्यायचं कोणीच, कारण तुमच्यामुळे आपल्या लोकांना त्रास होता कामा नये। आणि ते जर निदर्शनास आलं त्याचा नुसता अपमान नाही, त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिला जाणार, ते अपमान केला जाईल आणि ते काय बेताडावर लिहायचे शब्द नाही, इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे। आपल्या शांततेच्या आंदोलनात कोणी जाळपोळ दगडफेक करेल ते मगाशी मी सांगितले, त्याचा बंदोबस्त आपणच करायचा आहे, मग तो कोणी असं आपल्यापासून लांब केला आपल्याला काय देणे घेणं नाही, सरकार ते बघून घेते। आपला जो एरिया आहे त्या एरियापुरतं आपण रक्षण करायचंय, बाजूला काय करायची गरज नाही, ते सरकारने ते बघून घेईल। कोणी असला तर आपल्याला गालबोट लावासाठी करत असेल तर ते सरकार बघून घेईल, म्हणजे बल्ब लागन कुठं कुठं। तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणते त्याला पिना खोसायला बोर्ड, एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या, म्हणजे भिजला तरी करंट उतरणार नाही, बाहेरून नको। त्यांची डीपी बंद केली, रेंजच गेली, आपलंच गावाला संघ घ्या। कसं काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्यावेळेस बघायचं आता। मी जर मुंबईकडे आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा, तुम्ही ट्रक सामान टाकून आम्हाला पोहोच करा, परत तुम्ही ट्रक वापस घेऊन या सामान दिल्याच्या नंतर हे गावात सांगून ठेवा, गावातली टीम तयार ठेवा। मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा। जे मोगाशी सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक, त्या गाडीला लागणारा डिझेलचा, त्याला झेंड्याचा, गाडी लावणाऱ्या बोर्डाचा, याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा आणि त्यांना वाटा लावायला हे गाव सगळं थांबा। थोडं थोडं आपल्याच लेकराला दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणाऱ्या सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य पूर्ण दे। प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दमाने चालायचंय आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं, कारण लोक आपलेच कोणालाही दुखापत होता कामा नाही। प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे, त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू द्या। पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचं, महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचं जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडंसं धाडशीच लागणार आहे। यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला, परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत, ते आम्हालाही माहिती आहे, फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं वाद घालायचा नाही, किती काय झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही। एखाद्याने तोंडात बी हल्ली तरी सहन करायची आणि हाणणाऱ्याने विचार करायचा का, त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही, नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार। कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच आहे स्वतः, हे सुद्धा नियमाचं सगळ्यांनी पालन करायचे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलंय। मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला काही सूचना दिल्यात। राज्यभरातून मुंबईत आंदोलनासाठी दाखल होताना काय काय घेऊन यावं आणि काय तयारी नागरिकांना करायची आहे हे त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील मराठ्यांना विनंती, आपण आहोत तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचं आहे। सर्वांना हात जोडून विनंती आहे की घरी राहू नका, नियोजनाचे PDF बनवून संपूर्ण मराठा बांधवांना देणार आहे। हे सर्व नियोजन लिहिण्यात 2 रात्री घालवलेले आहेत। हे सर्व नियोजन स्वतः जरांगे पाटील यांनी 2 रात्र जागून केलंय असं जरांगे पाटील यांनी सांगितलंय। मुंबईपर्यंत मी 100% जाणार आहे, ही वेळ आहे आपल्या पोरांना मोठं करायची, आपण आहोत तोपर्यंत आरक्षण मिळवून देऊ, कुठेही गट्ट ठेवू नका, एवढ्या वेळेस मराठा म्हणून भाऊ म्हणून लढा, ही संधी पुन्हा येणार नाही असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले। मुंबईत जाताना अर्धा क्विंटल ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ सोबत घ्या, टॉर्च घ्या, मोबाईल चार्जर घ्या, कपडे घ्या, साबण, दूध पावडर, सरपण, तवा, पातेलं, ही या सगळ्या वस्तू घ्या। ऊसतोड करायला चाललो म्हणून सर्व संसार सोबत घ्या, बेसावध होऊन जायचं नाही, सर्व साहित्य सोबत घेऊन या असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तुकडीचे नियोजन केलेले आहे आणि या तुकडीमधील सदस्यांनी त्यांची सोय स्वतः करायची आहे। वाहनालाच घर बनवा, यात्रेत सगळ्या वस्तूंशी सज्ज राहा। शक्यतो असं दिसतंय की काहीच करायची गरज राहणार नाही, कारण अनेक गावं मदतीला येणार आहेत, मात्र तरीसुद्धा स्वतःच्या तयारीनं या, बाहेर पडा, शेतीचे कामं आटपून घ्या आणि प्रत्येक गाडीत 2 स्वयंसेवक ठेवा असं देखील जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे।